मनाची। काल बेडग येथे प्रचार सभेमध्ये माझ्या तोंडून अनावधानानं काही शब्द गेले, ते आमचे सगळे जवळचे आहेत, म्हणून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो। माझा म्हणण्याचा उद्देश एकनिष्ठेवर होता आणि कुणाला जर ते मनाला लागला असेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो। तुम्ही काल बेडग येथे महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजीराव सातपुते यांच्या प्रचार सभेमध्ये आदरणीय तात्यांनी भाषणाच्या ओघामध्ये जो उल्लेख केला तो काही त्यांचा कोणाला दुखवायचा हेतू नव्हता, तरीही सुभाष तात्यांनी माफी मागितलेले दिलगिरी व्यक्त केलेली आहे, त्यामुळे हा विषय संपलेला आहे। आणि त्यांचा अजिबात तसा हेतू नव्हता। ते गेले अनेक वर्ष समाजकारणामध्ये काम करत असलेले कार्यकर्ते, त्यांचा सर्व जाती धर्माच्या अतिशय जवळचा संबंध आहे, तरीही जर काही कोणाच्या भावना त्याच्यामध्ये दुखवल्या असतील तर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणून सर्वांची माफी मागतो। काल बेडगमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय तानाजीराव सातपुते यांची भव्य दिवशी प्रचार सभा पार पडली। या सभेमध्ये श्री सुभाषदादा खोत यांच्याकडून अनावधानाने त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलमध्ये चुकून पाटील समाजाविषयी, पाटील लोकांच्या विषयी जी शब्दप्रयोग झाला, त्यांनी अनावधानानं असं बोलले असताना आज कबूल केलं व ते जाहीर माफी देखील मागितले। त्यामुळं मी देखील कालच्या सभेचे एक आयोजक म्हणून बेडगमध्ये समस्त पाटील समाज व आरगमध्ये पाटील समाज यांची जाहीर माफी मागतो आणि अशा काही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता तात्यांचा, असं तात्यांनी देखील आता कबूल केले।